वाढदिवस 1 कार्यक्रम 2 गडहिंग्लज मध्ये दुहेरी सेलिब्रेशनची चर्चा। आज मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस जिल्हाभर विविध सामाजिक व विधायक उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला। गडहिंग्लज मध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। मात्र येथे वाढदिवस 2 वेगवेगळ्या ठिकाणी साजरा झाल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गटांमध्ये फूट पडल्याच्या चर्चा रंगत असताना मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना बोलावून समज देण्याचा प्रयत्न केला होता। तसेच काही दिवसांपूर्वी 6 कोटींच्या विकास कामांच्या शुभारंभावेळी बोलताना हंटर काढण्याची भाषा करत इशाराही दिला होता। आणि या सगळ्या नगरसेवकांच्या मागे विकासासाठी मी हिमालयाच्या उभं राहीन, खरं हंटर घेऊन सुद्धा उभा राहीन। मात्र या सर्व प्रयत्नांचा अपेक्षित परिणाम दिसून आला नसल्याचं आजच्या घटनांवरून स्पष्ट झाले। नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ व उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांच्या मार्गदर्शनाखाली एका गटानं रामगोंडा पाटील आणि नरेंद्र भद्रापूर यांना वगळून इतर नगरसेवकांसह ग्रीन सिटी उपक्रमाचा शुभारंभ केला। या कार्यक्रमाला शहरातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। दुसरीकडे रामगोंडा पाटील व नरेंद्र भद्रापूर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध मंडळे आणि कार्यकर्त्यांसह निवासी मूकबधीर विद्यालयात खाऊ व सँडल वाटपाचा कार्यक्रम पार पडला। विशेष म्हणजे एका दैनिकात देण्यात आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा जाहिरातीतही त्या दोघांचा फोटो वगळण्यात आल्यानं चर्चेला अधिकच खतपाणी मिळाले। दरम्यान काही नगरसेवकांनी दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावत दोन्ही बाजू सांभाळण्याची भूमिका घेतल्याचीही चर्चा रंगली आहे। निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यातच राष्ट्रवादीतील ही फूट उघडकीस येत असताना मंत्री मुश्रीफ यांनी वारंवार समज देऊनही पक्ष एकसंघ का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। जिल्ह्याच्या राजकारणातील वस्ताद म्हणून ओळख असलेल्या मंत्री मुश्रीफ यांना स्वतःच्या मतदारसंघात गटबाजी रोखण्यात अडचणी येत असल्याची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे।